मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. तू म्हणजे फार वाईट बोलतेस रागिणी. काय ना दादा, याआधी 4 वेळा अनुभव घेतलाय म्हणून बोलते. हो पण काम दरवेळी मीच केले ना तुझं. पण आमाप पैसा सुद्धा मीच दिलाय तुला दादा, दरवेळी. चुकलोय बस. आता किती वेळ ऐकवणार? पावलोपावली ऐकवणार आहे मी तुला. किती अरे, अशी एक चूक आयुष्यभराची माती करते. वेळेत ट्रीटमेंट सुरू नाही केली तर काहीही होऊ शकतं, काहीही. कुठे जातीयस, काय करतेस, कुणाबरोबर आहेस हे फोन करून साधं कळवावंसं सुद्धा वाटलं नाही ना. मी बसले होते मूर्खासारखी काळजी करत. मन चिंतिते वैरी चिंतू नये ना, अशी अवस्था झाली होती. नाही ते विचार येत होते वाईट साईड. पण तुला नाही कळवावं असं वाटलं मला काही. अगं जेवण तर सोड, पाणी सुद्धा प्यायले नाही मी तेजू. आणि अपरात्री फोन करून रावसाहेब मला हे सांगतात की तू इथेस. ही काय पद्धत झाली का? आई, पाणी. ही फासडी ना मी माझ्या परीने तुला 1000दा सांगितलंय. आता मी सहन करणार नाही. ते काय मम्मा, ती बेचारी बिचारी ही बिचारी. अगं बिचारे आपण आहोत. सगळ्या संपत्तीची मालकी होऊन बसली ही. रावसाहेबांना इथे घेऊन आली. तुला आणलंच आहे, आता थोड्या दिवसांनी विक्रमला पण आणेल. पण मी नाही भीक घालत तिला. हा, प्रयत्न खूप केलाय पण मला कळतात तिची सगळी नाटकं. काय तोंडाला कुलूप कसं काय आज गौरीताईंच्या? हो, कारण वेळ काळाचं आणि स्थानाचं भान कुणीतरी ठेवायला हवंच ना. नीट बोल ग. तू नीट बोल विक्रम. हा, दिसतंय मला. त्या तेजूला विकत घेतले ना या गौरीने. तिचे धूर्त आहे ही, धूर्त. तिच्या आईसारखी. थांब. इकडे बघायचं. आज बोलत नाहीयेस काही? नाही, बंगल्यावरून तमाशा करतेस ना? बघतोस ना विक्रम, इथे कसं गोगलगाईचं नाटक चाललंय ते. मी न बोलताच तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आई. पण ही वेळ वाद घालण्याची नाही. नाही बरोबर आहे, माणसं फोडण्याची आहे नाही का? काल रात्री तेजूला इथे घेऊन येण्याचा शहाणपणा कुणाचा? माझी परवानगी सुद्धा घ्यावीशी वाटली नाही ना तुला? मम्मा, माझी अवस्था फार वाईट होती. आणि मग मी काय मजा मारत होते? काल गौरीने मला कळवायला नको होतं? मी तुला बंगल्यावर नसते घेऊन गेले? तू तुझ्या मर्यादा विसरतेस गौरी. मम्मा, किती वाद घालशील? डॅडी,
होते ना मी, पण मला का नाही कळवलं? मी तुला बंगल्यावर घेऊन नसते का लेका? मी केला का फोन? मी तर बेशुद्ध होते ना. विनायकनी केला ताईला फोन. विनायक? हो, माझा मित्र. काय? येस मम्मा, माझा बेस्ट फ्रेंड आहे तो. लाज वाटते का काही बोलायला तेजू? तुझ्या अंगात इतकी हिंमत कधी आली ग? लज्जासारखं मला सांगते विनायक तुझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून? ती निर्ढावली आहेस तू? ही शिकवण सुद्धा या गौरीनी दिली असेल काय? माझा मित्र आहे तो. गौरीचा काय संबंध? तेजू, डोंट इरिटेट मम्मा. फार बोलतेस हं तू. आतापर्यंत गप्प होती, आता बोलणार. तेजू, गौरी हात सोड. चल रे विकी. ती बोलते मम्मा. शांत हो तेजू, शांत हो. बाळा, असं मम्मीच्या बोलण्याचं वाईट वाटू नाही घ्यायचं. खरंय आईचं, मला कळवायला हवं होतं तिला, पण मी इतकी घाबरले होते, मला काही सुचतच नव्हतं. एकतर भास्कर काका आले होते, वर तुझी बातमी आली, त्यामुळे मला काही सुचलंच नाही. आणि तेजू बाळा, मम्मीला असं उलटून बोलू नये ग. आपण उलटून बोललो की ती चिडते ना, पण त्याचा तिलाच त्रास होतो ना, आणि मग बाबांना पण त्रास होतो. त्यापेक्षा 4 गोष्टी ऐकून घेतल्या तर काय बिघडलं? हो ना, मम्मा आहे ना ती आपली. शांत. या राधा, या बसा ना. बस. आता सांगा, काय झालं? एवढ्या घाबरलेल्या का दिसताय? मी सांगतो. थोड्या वेळापूर्वी तार आली, धाकट्या मालकीनबाई आल्यात. अरे देवा. नाही, रागिणी येणारच होती, म्हणजे तिने यायलाच हवं होतं. नवरा मुलगी इथे आहे म्हणजे ती येणारच. पण तुम्हाला नको ग बाई, आत्ताच ऐकले मी सगळं. रागिणी नको नको ते बोलत होती गौरी आणि तेजूला. मी आपली पाठच्या दाराने निघून आली इथे. आधीच डोक्यात राग घेऊन आलीये आणि नेहमीपेक्षा जिभेला धार चढलीये. म्हटलं उगाच समोर नको जायला. मी आपले चेहरे बघितले ना की बाईंच्या मस्तकात वनवास पेट. मला अंदाज होताच हो. मगाशी होतो ना मी तेजू आणि गौरी सोबत. तेजूला आपल्या महिला गृहोद्योगात आम्ही गुंतवून घेतलंय. रावसाहेब म्हणाले 40,000चा चेक दे म्हणून. खूप खुश झाली असेल ना तेजू? ती गोड मुलगी आहे, जरा भोळसटच आहे. मुलांच्या मनात असं नसतंच हो राधाताई. त्या रागिणीच्याच मनातले सगळे विचार असतात ते. आणि रावसाहेब पण असा काही भेदभाव करत नाही तो. पण सांगणार कोण? आता एक गोष्ट मात्र अवघड झाली आहे की डॉक्टर शेंबेकर त्यांच्या तावडीत सापडलाय. शेंबेकर ऐकणारे रागिणीला? ऐकत नाही म्हणूनच ती हा जुगलबंदीची भीती वाटते ना.
जाऊ दे ते. मी आपली इथे निघून आले, नाहीतर रागिणी माझ्यावर तोंडसूक घ्यायची. सावित्री, आता नाही ग सहन होत. ती आता रावसाहेबांना घेऊन जाते की काय बघूया. जाऊ देऊ राग, तुम्ही नका टेन्शन. काही बोलणार नाहीये का वहिनी? की मी बाहेर गेल्यावरच बोलणार? बरं, निदान ऐकाल तरी माझा. मी रावसाहेबला ऍडमिट करायचं म्हणतोय. मी नाही होणार हं. मी होणार नाही. जे काय जगायचं आहे ते मला इथे आनंदामध्ये जगू दे. त्याची जबाबदारी जर वहिनी घेत असतील तरच मी विचार करेन. अरे पण मी सांगतो ना, मला माझी जबाबदारी कळत नाहीये का? आजारी माणसाची जबाबदारी घरच्यांनी घ्यायची असते. आणि अर्थातच तुझ्या बाबतीत ती जबाबदारी वहिनींनी घ्यायला हवी. बहिणीची वहिनी झाले का मी? बहीण मानतोच मी. हो का? नाही, मग इथे येण्याआधी मला कळवलंच नाही तुम्ही. रावसाहेबांची तब्येत नाजूक आहे, त्यांची काळजी घ्यायला हवी. हे कुणाला सांगणार होतात तुम्ही? अर्थात तुम्हालाच. हो, कधी? मला कळवलं नाही तुम्ही डॉक्टर इथे येत आहे तपासायला. ते काल तेजूला तपासायला गेला तेव्हा बहिणीला फोन करून सांगावं असं देखील वाटलं नाही ना तुम्हाला? काय ना डॉक्टर, उगाच खोटं वागणं तुम्हाला शोभत. एक मिनिट. वाद मला सुद्धा घालता येतो. शब्दात सुद्धा मला पकडता येतं. पहिली गोष्ट, रावसाहेब इथे आहे याची मला कल्पना नव्हती. तेजूला गौरी घेऊन गेली आहे आणि तेजू सुद्धा इथेच आहे हे मला नंतर कळलं. डॉक्टर, एक मिनिट, लेट मी फिनिश. त्या टेन्शनच्या वेळेस मी गौरीला विचारायला हवं होतं का रावसाहेब एकटेच आलेत की आई पण आली आहे? हा? आणि उलट रावसाहेबांच्या या नाजूक स्थितीमध्ये तुम्ही त्याच्याबरोबर नव्हतात याचं मला जास्त आश्चर्य वाटलं वहिनी. छान. तुम्ही सगळ्यांनी मिळून ना मला खोट्यात पडायची शपथच घेतली. अहो पण रावसाहेब, माझा स्टॅमिना संपला. ह्याच्यापेक्षा जास्त वाद मी घालू शकत नाही. राधा, गौरी, कोणी नाही आहे का आसपास? गौरी, तेजू, काय काका? ही औषधं कोल्हापुरातच मिळतील, जवळपास मिळणार नाहीत. ताबडतोब मागव आणि सुरू कर. मॉर्निंग वॉक, सकाळचा नाश्ता कंपल्सरी, कळलं? जा, औषधं मागव. हा तेजू बेटा, तुझा पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. चला रावसाहेब, सांगून काही फायदा होणार नाही. हा, आणि मी सांगणार पण नाही. येतो वहिनी. डॅड, बरं वाटतंय ना? फार त्रास होतोय का? अरे झाला तरी ते आपल्याला थोडीच सांगणार आहेत. वचनबद्ध गौरी, अरे झाला तरी ते आपल्याला थोडीच सांगणार आहेत.
आणि रावसाहेब, तेजूचं अभिनंदन असं का म्हणाले डॉक्टर? तुझे सांग बेटा, आईला सांग. ऍक्च्युली डॅडींनी मला गृहोद्योगाच्या ऑफिसात एक जबाबदारी दिली आहे. ऍडव्हर्टायझिंग, डिस्ट्रीब्युशन मला आवडेल करायला. इनफॅक्ट 40,000चा चेक पण दिला डॅडींनी मला. आय एम सो हॅपी. बाय. तुला आता बस असं सांगावं लागणार आहे का रे विक्रम? का असा पाहुण्यासारखं का उभास तिकडे? हा? अरे मनात असलेला राग आणि परकेपणा दुसऱ्याला लगेच जाणवतं, कळलं का? आता तू तिथून अपरिचित नजरेने मला बघताना मला ते जाणवते, ना? बरोबर ना? तुला वाटतं ना आता काय आपला बाप माझी बाजू घेत नाही, माझ्या मनात तसं वागत नाही, मला हवा तसा वागत नाही, खरं ना? हा? खरं ना? बस बोल. तू बोलायलाच आलास ना माझ्याशी? मग काय करणार? तुम्ही आम्हाला सोडून इथे निघून आलात. अजिबात नाही, अजिबात नाही. मी कुठे बाहेर गेलो का? आपल्याच घरात आलोय ना. हे आपलंच घर आहे ना? आहे. मग तू येऊ शकतोस ना माझ्याजवळ? मी करू शकतो ना, तुला काय हवं ते तुझ्यासाठी करू शकतो, पण तुझा निर्णय काय तुम्हाला कळायला हवा ना. त्याला काय कळतंय त्यातलं? पण आता कळलंय ना. त्याचं मत मला कळायला नको? लहान आहे तो आता. हे बघा, मुलांसाठी योग्य निर्णय आई वडीलच घेतात. पण आई वडिलांचं एकमत व्हायला नको? मी निर्णय घेतला तर चालेल तुला? विकी, तू जरा बाहेर जा. का? का त्याचं मत सुद्धा कळू दे ना. कळायला नको का? म्हणजे त्यालाही कळेल ना आपलं काय चुकलंय, आपण काय केलंय, कळेल त्याला. तू फक्त विक्रमचीच आहे का? आपण आपल्याच मुलाला जबाबदार धरणार का दुसऱ्याला? इतर लोकांनी कुठे काय केलं तरी आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं आहे का? सगळ्यांच्याच आयुष्याचे निर्णय आपण घेऊ शकतो का? आपण आपल्या मुलाच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो. घेऊ शकतो म्हणजे घेऊ शकतो, लादू शकतो का? नाही. आता तुम्ही मलाच दोषी ठरवणार आहात का? तू सांग ना, तू दोषी आहेस की नाही तूच सांग ना. मम्मा हे काय चालू आहे? कोर्ट आहे का हा? दोषी कोण, दोषी कोण, काय ते सांगा पटापट. उगाच ना नुसता टाइमपास चालू आहे. ए विक्रम, अहो काका, काका, काका प्लीज माझं ऐकून घ्या. हो, काय ऐकून घेऊ? मी का भेटायचं रावसाहेबांना? रावसाहेब मोठा माणूस आहे हो. मी त्यांच्या समोर काय सांगणार, काय बोलणार? भास्कर काका, आपण त्यांना भेटल्याशिवाय तिढा संपणार कसा आहे? तिढा संपायला मी तिथे का जायचं मला कळत नाहीये. अहो माझ्या मुलीची त्याच्या मुलाने फसवणूक केली आहे. पण हे रावसाहेब मान्य करतील का? ए मन, तसं झालं ना तर आपल्याला खूप मार्ग मोकळे आहेत बरं का. हा, या जगात न्याय आहे अजून. कोर्टात जाऊ आपण.
पण मी लाचारासारखं रावसाहेबांच्या बंगल्यावर जाणार नाही. भास्कर काका एक मिनिट. ते बघा, असा अविचार करू नका. रावसाहेबांची तब्येत खरंच खूप खराब आहे आणि त्यांना शक्य झालं असतं ते स्वतःच तुमच्याजवळ आले असते भेटायला. त्यांनीच मला पाठवलंय. मला त्यांनी काय नाव काय तुमचं म्हणालात? भैरव. भैरव. हा हा, तुम्ही म्हणता मी रावसाहेबांना भेटायचं का? रावसाहेब मोठा माणूस आहे हो. या डोळ्यांनी पाहिलंय ना त्यांना. समारंभात उद्घाटनाला त्यांना बोलवतात. मी त्यांच्या समोर काय काय बोलू त्यांच्या समोर? हा काय आता कोणावर विश्वास ठेवायचा? काय धमकीचे फोन येतात मला, धमकीचे फोन येतात. कोण करतं ते? कोण करतं सांगा ना. मग कोणावर विश्वास ठेवायचा तेच आता या डोक्यात कळेनाचं झालंय. अरे मला सांगतात की रावसाहेबांना तुम्ही भेटाल तर तुम्ही तुमचा जीव गमवाल. हे असे फोन येतात. मग मी काय करणार सांगा ना. अहो, खूप मोठी माणसं आहेत ती. अरे मोठी असू दे रे, पण न्याय मागायला आपण कोर्टात जाऊ. लक्षात ठेव मोहन. हो, मी नाही येणार. रावसाहेबांना भेटायला मी नाही येणार. मी ते चल तू. नाही तुम्ही सांगा मी नाही येणार. अहो पण रावसाहेबांनी मला धमकीचे काका. वचनबद्ध गौरी. रावसाहेबांना जर कळलं की भास्करराव महाजन त्यांना भेटायला घाबरतात तर ते काय करतील? अशाने मग याच्यावर मार्गच निघणार नाही. कसंही करून विक्रमची सुटका झालीच पाहिजे. जर विक्रमची सुटका नाही झाली तर सरदेशमुख घराण्याला बट्टा लागेल. कसंही करून भास्करराव महाजनांना रावसाहेबांपर्यंत पोहोचवायलाच हवं. हा भैरव बोल. ऑफिसला गेला होतास का? हो, जातोच आहे. भास्कर काकांना भेटायचं होतं ना. हो, ते जास्त महत्वाचं आहे. भास्कर महाजन काय म्हणाले? काही नाही हो, त्रांगड झालाय. ते भेटायलाच तयार नाही आहेत रावसाहेबांना. काय? अरे पण ते तयार होते ना भेटायला. हो ना, कोणीतरी धमकावत आहे म्हणे त्यांना. रावसाहेबांना भेटलात तर जीवे मारू अशी धमकी देत आहे त्यांना. ते तर भेटायलाच तयार नाही आहेत, यायलाच तयार नव्हते. मी लाचारासारखं रावसाहेबांच्या घरी नाही जाणार. वेळ प्रसंगी मी कोर्टात जाईन. न्याय आहे या जगात, ते मी सिद्ध करेन. हे बघा रावसाहेब, ती मुलगी विक्रमच्या आयुष्यातून जायला हवी आणि त्यासाठी जे काही करायचं असेल ना ते तुम्ही करा. मी गैरमार्गाचा वापर करणार नाही आणि करू देणार नाही.